व्हावा. आणि या गुणांचं वर्णन करताना भगवंतांना अर्जुनाला गुणातीतता प्राप्त करून देण्यासाठी गुणातून कसं निघायचं, गुणाचे स्वभाव काय, त्याबद्दल भरपूर विश्लेषण केलं. आणि आपण जीव हा गुणात राहतो आणि दुःख घेतो, बंधन तयार करतो ते गुणामुळं. गुण बुद्धीमध्ये अटॅच होतो, गुणाचा प्रभाव अंतःकरणात येतो आणि अहंभाव माजल्या जातो, दृढ होतो. कर्तेपणा भक्तेपणा त्यातून सुरुवात होते गुणामुळं. आणि त्रास होतो मनाला गुणामुळं. गुण बुद्धीला भयानक त्रास देतात, हे कळत नाही. म्हणून भगवंत अर्जुनाच्या निमित्ताने सगळ्या जीवाला बोलतात, ब्रह्मांडातल्या जन्म घेतलेल्या जीवाला, मृत्यू लोकातल्या. जो मृत्यू लोकात येतो, स्वतःला विसरतो, गुणामध्ये जगतो, गुणाला धरतो, गुणाचा संबंध वाढवतो आणि स्वतःच रूप विसरतो आणि दुःख घेतो, दुःखच भोगतो. याचं निरूपण छान केलं या अध्यायामध्ये, पण सार काढता येत नाही. म्हणून आपण त्या ओवीचा फल आपल्याला भोगताच येत नाही, माऊलीचं मनोगत जाणताच येत नाही, भगवंताची ओळख करताच येत नाही आणि जडाचा संबंध टाकताच येत नाही. आपलं दुःख तुम्हाला सोडताच येत नाही, बंधन तुम्हाला काढता येत नाही, सुख तुम्हाला भोगता येत नाही, दुःख तुमचं संपत नाही, कारण तुम्ही वृत्तीवरून निघत नाहीत आणि गुणातून सरकत नाहीत, देहाला सोडत नाहीत आणि क्रोधाला कमी करत नाहीत, संतांच्या संगतीत थांबत नाहीत आणि श्रवणाला बुद्धीत ठेवत नाहीत, अधिकार वाढवत नाहीत आणि भगवंताला जाणण्यामध्ये काहीही प्रयत्न नाही तुमचा. का तर बुद्धीचं मांदित्व, अधिकाराची उणीव आणि पापाचा साठा. याच्यामुळे तुम्हाला चिंतन, समोर पाऊस पडताना एक वाक्य जर बुद्धी ग्रहण करत नाही आणि अज्ञान तुम्हाला टाकताच येत नाही, तर तुमची पूजा कोणती महत्वाची आहे? भगवंताला ओळखणं ही पूजा आहे, भगवंताचे सानिध्य प्राप्त करणं ही पूजा आहे, भगवंत होणं ही महापूजा आहे. जडाला फुल होणं कोणती पूजा आहे? अज्ञानाच्या भ्रमात राहून त्या भगवंताला दूर करणं आणि फुल वाहणं आणि त्याच्याहून भिन्न राहणं ही वेदाची पूजा नाही आहे, हे विधीचं विधान आहे. धर्मशास्त्राची सुरुवात आहे संसारिक लोकांसाठी की उठल्याबरोबर पूजा केल्याशिवाय संसार करायचा नाही, हे वचन असतं लोकांचं. त्या की भगवंताचं कार्य करून संसाराचं कार्य करायचं, हे एक नियम आहे संसारिक लोकांचा, कारण त्यांना पुन्हा वेळ नसतो ना देवापाशी बसायला. धर्मशास्त्र शिकवतं की भगवंताची सेवा, ज्ञानशास्त्र शिकवतं भगवंताची प्राप्ती आणि ईश्वराची प्रतीती, देहाची निवृत्ती, परमात्म्याची प्राप्ती, सुखाची अनुभूती, अद्वैताची स्थिती. ही पूजा कधी करणार? खूप वाईट वाटतं बरं तुमच्यासाठी. एकच पूजा करता आणि खरी पूजा सोडून देता, मोहामध्ये राहता ना तुम्ही. अति संसाराचा मोह, अति देहाचा मोह, अति गुणाचा मोह, हे आपल्याला बुद्धीला पछाडले या मोहानं. म्हणून तर मोह ईश्वराचा नाही, संताचा नाही आणि श्रवणाचा तर नाहीच नाही. आणि वाद येत नाही त्याचं हेच कारण आहे. अति मोह, अति तमोगुण, अति जडता, अति अविवेक आणि अति बुद्धिमांद्य, अति पाप. ज्या जन्माला भगवंताचं प्रेम नाही, भगवंताची ओळख नाही, भगवंताचं कळणं नाही, त्याची भेट नाही, त्याची प्राप्ती नाही, तो तुमच्या जवळ आहे, त्याला त्याच्याकडे तुम्हाला जाता येत नाही,
याच्यापेक्षा कोणतं पाप आहे? तुमच्या सोबत असताना तुम्ही त्याला नाही म्हणता, आणि तो तुम्हाला कोणी सोबत देत नाही तुम्ही त्याला माझं म्हणता. हे नाते, हा देह, हा प्रपंच, हे घर माझं वाटतं ना. मग पांडुरंग का माझं वाटत नाही? बुद्धिमांद्य, अतिमोह, अविवेक आणि तमोगुण, अति पाप. सांगा हे वाक्य फोडा माझे, करा खंडन. तर प्रेरणा बोल. तर भगवंताची ओळख नाही आणि भगवंताची सत्ता मान्य करायची नाही, आणि तमोगुण तुम्हाला टाकायचं नाही, अभिमान तुम्हाला सोडायचा नाही, देहाचा संबंध संपवायचा नाही, तमोगुणाला बाजूला करायचं नाही. तमोगुणाचा विनाश करा, अज्ञानाचा संहार करा, साधूचा संग धरा, तेव्हाच तुमचा मोक्ष खरा. नाही तर जन्माने मरा, मृत्यू लोकात फिरा, हा अहंकाराचा वारा. देहाचा संबंध ठेवणं आणि देहाला माझं म्हणणं आणि देहातून उत्पन्न होणाऱ्या गुणाला बुद्धीमध्ये बांधून घेणं आणि गुणाचा व्यवहार आपल्यावर ओढवून घेणं, गुणाचं कार्य गुणासोबत आणि आपली सत्ता आपल्या सोबत, हे कळायला नको. आपली ब्राह्मी सत्ता आहे, सच्चित आनंद ही सत्ता आहे, आणि जड ही असत, जड आणि दुःख ही सत्ता स्वीकारायची तुम्ही. आणि पूजा केली म्हणून सांगता, कोणती पूजा आहे? देहाला धरून केलेली पूजा नाही, पाप आहे. कुणाला कळो या न कळो, वैदिक भाषा आहे माझी. असत, जड आणि दुःख रूप हा देह आहे. त्याचा संबंध धरून पूजा केलेली भेदात आहे, आणि भेद हा पाप आहे. समूळ नाश करावा लागतो भेदाचा. आणि मी तुझी पूजा केली हे संस्कार घ्यावे लागतात. तुझी पूजा करणारा तू कोण? त्यानं करून घेतली, त्याच्या सत्तेवर झाली, त्याच्या शक्तीनं झाली, त्याच्यामुळे झाली, असं कधी वाटतं का कुणाला? बोलचा तोंड बंद करू नका. हालचाल कशी होती हे कळत नाही तर पूजा कोणती? कर्माचा अहंकार करता होय. पूजा हे कर्म आहे, त्याला बोला नाही का? कर्म त्याचा अहंकार जाता का? ते करावंच लागतं, आणि ते त्याच्या सत्तेवर तेच करून घेतो, त्याच्यामुळे होतं. आणि ही बाई म्हणती मी केलं. काय कमाल ह्या हे मुंडके कुठं आपटावेत कुठं धरावेत कळतच नाही काही. कर्माला का धरता तुम्ही? कर्म करणारे गुण आणि इंद्रिय आहेत. सांगा बरं, सत्वगुण झाले की पूजा करा वाटते, रज केले की संसार करा वाटतो, तम आले की झोप येते, आळस येतो, भांडण करा वाटतं बाईला. मग हे तिन्ही गुणानं केलं का तुम्ही केलं? तुम्ही गुण आहेत का तुम्ही आत्मा आहेत? थोडं उडा पटापट गुणानं पूजा केली तुम्ही नाही. नाही हो ना बाई, ते नक्की आहे. पूजेचा नाही, संसार माई बळबळ करावं लागते. मला तक्रार नाहीये, पण हे नित्य कर्म आहे आणि हे गुणाचं कर्म आहे, तुमचं नाही. सत्व गुण पूजा करायला लावते. आणि माई तुमचं म्हणणं काय आहे? संसारात राहता त्या घरात राहता तर त्याला नमन करून, त्याला साष्टांग दंडवत करून, त्याला नैवेद्य दाखवून मग आपण खावं लागतं. त्याला नमस्कार करून त्या घरात राहावं लागतं. कारण त्याच्यामुळे घर आहे आणि त्याच्यामुळे ही बॉडी आहे, त्याच्यामुळे हे वैभव आहे, त्याच्यामुळे ही सत्ता आहे. तो सगळं आधी आहे, मग सगळं संसार आहे. हो माई, अगदी बरोबर. कर्म ज्ञान नाही. सांगा, ज्ञान आहे का कर्म आहे? की भगवंताची पूजा, ईश्वराचं प्रेम, मग संसार सुरुवात. बरोबर आहे ना? हो माई. देवाची ओळख आणि त्याची ओढ आणि त्याचं ऐक्य, त्याचं प्रेम हे प्रगट करणं, त्याचं नाव ज्ञान. तो कसा आहे, तो कुठे आहे, मी कशी आहे,
त्याचं माझं अंतर आहे का? ते त्या माझ्यापासून दूर आहे का? आम्ही दूर का करू? तो जर माझ्यापासून दूर नाही, म्हणजे वेदाने सांगितलंय की भगवंताचा आणि जीवाचं ऐक्य आहे. अद्वैत स्थितीमध्ये या, अद्वैताला सोडून स्वच्छ व्हा. द्वैत म्हणजे तू आणि मी, हा अहंकार आहे. मी तू, तू मी. कशाला तू मी? तू मी वाचून केलेली महापूजा आहे, आणि तू मी केलेली भक्तीतली पूजा आहे, आणि तुम्हीचा बाद म्हणजे मोक्षातली संसाराची रज आहे. रामदामबाई तुम्हाला की जेव्हा आपण खरी पूजा सोडतो ना, की ईश्वराचं सानिध्य आणि ईश्वराचं प्रेम आणि ईश्वराची ओळख आणि ईश्वराचं ऐक्य, ही पूजा सांगायची मला आज. ती पूजा तर करता त्याचं काय नवल नाही. त्याचं काय उपकार केला? पूजा केली म्हणजे करावंच लागतील. जन्मले लेकराचं शेवटपर्यंत साधलं करावं लागतं. त्याचं काय सांगतात मोठेपणा? ते पूजाचं सांगू नका मला मोठेपणा काही. या हाताने त्याची पूजा करणं भाग्य आहे, पण त्याला दूर ठेवणं दुर्भाग्य आहे. मन बोलले आज. त्याला दूर करणं. मी त्याची पूजा केली, तू कोण ग? सत्ताच नाही तुला, तर काय करते पूजा तू? तुलाच सत्ताच नाही, तू जड आहेस. त्याला जर नाही म्हणलं, त्याची सत्ता जर सोडली, तर पूजा कस काय करणार तू? कोण केली पूजा खरी? हो दगडे नुसते बुद्धीचे. हो माऊली. ती कुणामुळे होती? का होती? सत्व गुणामुळे होती, त्याच्या शक्तीमुळे होती, इंद्रियाच्या द्वारे होती. इंद्रिय मी नाही. हात हे इंद्रिय, हे हात मी नाही. हाताला पाहणारा मी आत्मा आहे. ही खरी पूजा आहे आमची. पूजा केली, दुसरं काय येतं तुम्हाला? पुढे जातच येत नाही ना. पूजा म्हणजे त्याची ओळख, पूजा म्हणजे ऐक्यभाव, पूजा म्हणजे भगवंताचा दृढ विश्वास प्राप्त करून त्याच्या स्थितीत राहणं, आणि त्याची ओळख करून त्याच्या सानिध्यात राहणं, त्याचा ऐक्यभाव उत्पन्न होणं, आणि मोक्षाचं सुख पदरात येणं, आणि भगवंताची जाणीव बुद्धीला होणं, देहाची जाणीव संपून जाणं, वृत्तीचा बाध होणं, गुणाला सोडून देणं, आत्माकार बुद्धीनं होणं, आणि ईश्वराचं सुख सहज भोगणं. त्याला म्हणतात पूजा. पूजा करते. बुद्धीमध्ये घाण, बुद्धीमध्ये वेळ, साष्टांग दंडवत, सगळा द्वेष, सगळा क्रूर भाव, सगळा तमोगुण हे काढा. पूजा करायची गरज नाही. ही पूजा देवाला आवडत नाही. तू तमोगुणानं बाटलेली, तुझ्यामध्ये अविद्या नटलेली, आणि पूजा करती. तमोगुण काढा, विद्या सांड मोह, सांडून दे मोहाला, टाक अविद्येला, सोड भ्रमाला. मग ती पूजा आहे. न करता पूजा आहे, होतीच पूजा. भगवंत म्हणले ना की तो जर उभा असेल ज्ञानी मला ओळखणारा, तर ती महापूजा. तो असे तो महापूजा, तो बोले तो समाधी माझी कपिलध्वजा. तो जर ज्ञानी बोलू लागला तर मला समाधीच लागते. देव म्हणते देव. आपण कुणाला बोललं तर माणसाला चक्करची ती घाण बोलणं. आपण कुणाला बोललो का रे फडा फडा फडा, त्याला चक्कर किती पडतं खाली. वाग पूजा तुझी. कळाले का नाही मी काय बोलते? 3 दिवस ते नेणार आहे, ते खाली पडणार आहे. त्याचा सत्ता गाजू नका, त्याचा मोह धरू नका, त्याला माझं म्हणू नका, त्याच्यावर प्रेम करू नका. त्याला सोडून द्या आता सध्याच्या काळामध्ये. कारण मोक्षाकडे जायचंय, तुम्हाला भगवंत व्हायचंय. ह्या भांड्याला किती व्हायचं आणि ह्याला किती माझं म्हणायचं, किती उपाध्यामुळे तुम्ही गेलात, किती जन्म तुम्हाला झालेत, किती लेकर बाळ तुम्ही तयार केलेत, किती तुमचे पती झालेत तुम्हालाच माहित नाही. म्हणून आम्हाला सांगावं लागतं जबरदस्ती ना. हो माऊली. घेतली किड्या मुंगीचे, कुत्र्या मांजराचे, पशु पक्षाचे, झाड क्रमीचे,
नाही या जन्मामध्ये तुम्हाला उपाध्या भेटल्या तर कोणती तुमची उपाधी तुमची आहे? कोणते लेकर तुझे येतं? कोणता तुझा पती खरा आहे? का संसारामध्ये पिघळायचं? का देहाकडे वळायचं? का अहंकारामध्ये जगायचं? का क्रोधामध्ये शिजायचं? का द्वैताराम घट्ट धरायचं? का देहारा माझं म्हणायचं? का नात्याला भुलायचं? का क्रोधाला वाढवायचं? का भगवंताची प्राप्तीसाठी आपण खाली आलो, मोक्ष हातात घेण्यासाठी तुमचा देह दिला, तुमचा परमात्मा तुमच्या जवळ आहे, तुम्ही नाते जवळ केले, तुम्ही देहाला जवळ केलं, तुम्ही क्रोधाला जवळ केलं, तुम्ही जगताला मानलं, तुम्ही वृत्तीला धरलं, तुम्ही गुणाला पकडलं आणि गुणाचं आणि तुमचं प्रेम वाढलं. मी अशी बोलते, मी अशी राहणार, मी अशी भांडणार, मी अशी क्रोधात राहणार, मी मस्तीने वागणार. सोडा हे, सोडा तुमचा अहंकार मोडा. तुम्हाला अहंकार आडवा येतो आणि तुमच्या बुद्धीला देवाकडे जाता येत नाही. तुम्हाला माझा अहंकाराचा आहे, गुणाचा आहे, देहाचा आहे, पैशाचा आहे. कळते आम्हाला किती काळ पैसा तुमचा. तुमचा पैसा तुम्हाला सोडवणार नाही, पैसा तुम्हाला ज्ञान देणार नाही, पैसा तुम्हाला सत्संग करणार नाही, पैसा तुम्हाला अडकवणार आहे बंधनात. म्हणून थोडं नीट व्हा. पैशाचा माज दाखवू नका संसारात. नाही, लाज असावी, माज नसावा, विवेक असावा, अविवेक नसावा. तमोगुणाला सोडावं, नम्र बनावं, समदम षटक प्राप्त करावं. मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह, तर समाधान हातात येईल. मनाचा निग्रह नाही, इंद्रियाच्या ठिकाणी निग्रह नाही, श्रवणामध्ये योग्यता नाही, अनुवाद करता येत नाही, ओवी कळत नाही, श्लोक लागत नाही, अज्ञान संपत नाही आणि माझी पूजा बघा म्हणते. आता का थोबाड बघा तिच नैमित्तिक करणं, कर्म, काम्य कर्म, निषिद्ध कर्म, विहित कर्म, हे कर्मातच आहे. तुम्ही वर्म कधी आता तुमच्या वर्मच माहित नाही, वर्म कळत नाही, कर्म सुटत नाही, अभिमान संपत नाही आणि मी कोण कळत नाही, जडत्व जात नाही, अभिमान सुटत नाही, मोह संपत नाही, बुद्धी भगवंतापाशी थांबत नाही, भगवंताची स्थिती प्राप्त होत नाही. आयुष्य संपत आलं तरी मनाला ईश्वराची ओळख नाही. असा देह पडणार, अशीच फिरणार तू. पुन्हा पुन्हा त्या क्रोधात तसाच, पुन्हा ते अविवेक तसाच, पुन्हा बुद्धिमान तसंच, पुन्हा जन्म मृत्यू तसाच, पुन्हा दुःख तसेच, पुन्हा यातना तशाच, पुन्हा गर्भवास तसाच. का एवढं ओझं का घ्यायचं? देहाला माझं म्हणल्यामुळं इतका तर एवढा उकंडा डोक्यावर. हो माऊली, नाही नाही, आता हे करायचंच नाही. देहाला या जडाला या घाणीला धरायचंच नाही, हे टाकूनच नाही बाबा, नाही नाही. आवाज व्हा, श्रवणात राहा, स्वरूपमय म्हणा, वेदाची शक्ती घ्या, संताचा बोध घ्या, आमच्या माऊलीच्या ओवीचा प्रसाद खा आणि मुक्तीच्या घराचा. त्या घराला किती काळ तुम्हाला ठेवणार आहे? अहो तुम्ही जर पडलं तर तुम्हाला बाहेर कधी काढायचं, हे बाहेरून फोन येतात, कितीचा टाइम. हो माऊली, सगळ्यांना अनुभव आहे हा. या घराचा संबंध किती आहे तुमचा? त्या घरासाठी का आलो? ह्या देहाचा का आलो? वासनेचा का उत्कर्ष? काय किती घाण वागतो आपण. ह्या घर माझं नाही, माझं घर चिदानंदी. ज्ञानदेव म्हणे घर चिदानंदी. त्या घरात जायचंय, त्या घरात बुद्धीला ठेवायचंय, बुद्धीला ब्रह्मत्व प्राप्त करायचंय आणि आत्मानुसंधान तयार करायचे. देहाचं भान बंद करायचे, अज्ञानाची घाण साफ करायची, संशयाची खाण टाकून द्यायची आणि ईश्वराचं भान जाग करायचे. साधूच्या चरणाला धरायचे आणि माऊलीचं ज्ञान हृदयात पेरायचे. अहंकाराला मारायचे, स्वरूपाने उरायचे, आत्मज्ञानात जगायचे आणि आनंद आत्म्याचाच भोगायचा आहे. देहाचा आनंद नको, नात्याचा आनंद नको, धनाची वासना नको आणि ईश्वराचा प्रेमा वाचून दुसरं काही नको. हा बाण असावा आयुष्यामध्ये. तन तन फन फन तन तन.
काय माज आहे ते, बापरे बाप. नॉर्मल कंडिशनच नाही, नॉर्मल स्थितीच नाही बुद्धीची. फन 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 फन. अरे निरामय अवस्था. देहाचा संबंध सोडल्यानंतर बुद्धी आत्मारामामध्ये असती आणि आत्मारामाचं सुख भोगताना ते विवेकाच्या शाणामध्ये असती आणि सौख्य आत्म्याचं भोगत असती. व्यवहार तिला माहित नसतो, देहभाव तिथं भोगत नसतो, तिथं गुणाचा उत्कर्ष नसतो, केवळ ब्रह्मानंद तिथं प्रगट असतो. तो ज्ञानी महात्मा असतो. तन कशाला आणि फन कशाला. त्याच्या स्थितीतच राहावं, त्याच्या ओळखीतच ती नसावं. अवाच्य व्हा, श्रवणात या, स्वरूपमय व्हा, वेदाच्या शक्तीला घ्या, संताच्या बोधात राहा आणि ओवीच्या प्रसादानं मुक्तीच्या घरात जा. तुमचं घर चिदानंद आहे, त्या चिदानंद घरामध्येच जा. तिथं बुद्धीला ठेवा, त्या बुद्धीला ब्रह्मत्व पद द्या. आत्मानुसंधानात राहा, तिथं देहभान नको, अज्ञानाला बंद करा, संशय नको, मोह नको. ईश्वराचं भान जाग करा आणि देहाचं भान टाका. साधूचं दहन घ्या, त्या साधूच्या संगात राहा. स्वरूपानंच उरावं, आत्मानंदात जगावं, ईश्वराच्या सानिध्यात राहावं. अशा निरामय अवस्थेमध्ये तिथे देह संबंध नाही, तिथे बुद्धी आत्मारामात विलीन होते, विवेकाच्या रंगात रंगते, विवेकाची शांत तिथे असते, आत्म्याचं सौख्य भोगते. ती खोट्या गुणाला बघतच नाही, देहभाव तिथे राहतच नाही. तिथे काय आहे मग? तिथे फक्त केवळ ब्रह्मानंद. तो तिथे प्रगट असतो. तोच ज्ञानी महात्मा असतो, तोच ज्ञानी महात्मा असतो. साष्टांग नमस्कार. पूजा तुमचं देव तुमची पूजा करते बेटा, तुम्हाला कळत नाही काय सांगा. हो माऊली. तुमची पूजा कोणी करायची? कोणीच करायची उरलंच नाही कोणी. किती आनंद आहे हा. एवढा आनंद होतो तो म्हणजे मीच बोललो किती आनंद होते. एवढं मोठं पद आपल्याला दिलेलं आहे. कशाला हे जीवभाव, कशाला ही पूजा जीवभावातली. किती किती हे बाट आहे बुद्धीच्या. नुसतं विटाळलेली बुद्धी नुसती आमची, तिला किती स्वच्छ करायला माऊली. बाप खरंच किती घाण आहे. रोज रोज किती घाण साफ करते आमची. खरंच आम्हाला म्हणजे तुमची म्हणजे परवा नसल्यासारखं आहे. सहज येतं आतून की पूजा आता ही बस कर, आता ही महापूजा करा. ब्रह्मत्वाची जाणीव, आवेगाची स्थिती आणि बुद्धीमध्ये भावाची उत्पत्ती, ही पूजा आता तुमची. ब्रह्मभाव माहित नाही, अनुवाद कळत नाही, ओवी लागत नाही, राग जात नाही, अज्ञान संपत नाही, दुःख टाकता येत नाही आणि जन्म मृत्यू तुला संपवता येत नाही. जन्मनी कशाला मरायला तू ओझ दगडाचं त्या पृथ्वीवर. खरे माऊली, खरंच आहे. उजच आहे. खरंच आमच्या जगण्याचं कल्याण झालं माऊली. तुम्ही भेटले एवढं आमचं सार्थक झालं. श्वासाचं सोनं झालं माऊली. श्वास सुद्धा बाहेर करतात. हा बेटा, कसं असतं ग की आत्मचिंतनाच्या द्वारे जी प्रगती होते अंतःकरणाची, ती स्थिती स्वरूपमय अवस्था असते. अंतःकरण जेव्हा संपत, भेद जेव्हा मावळतो, परमात्मा आकळतो आणि त्या ठिकाणी तो प्रगटतो, तेव्हा जगताचा देहाचा वाद होतो, वृत्ती समूळ निवृत्त होती आणि ईश्वराची सतत अनुभूती होती. प्रत्यक्ष भगवंत प्रगट झाला. तर जगत कुठे आहे? सगळा तो 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 तो. आता मी कुठे आहे? सगळा तोच आणि तो मीच. ही वृत्ती पण जाती, आवाज भूमिका येते, आत्मस्थिती प्रभावित होती. तेव्हा सुसंवेद तयार होत. जगताचं जे सानिध्य होतं का खोट्याचं, ते संपत आणि खरं धन बुद्धीमध्ये प्रगटत आणि बुद्धी ब्रह्मत्वाला प्राप्त होती. आणि ही सगळी खोटी, हे सगळा भ्रम, हे सगळं द्वैत, हे सगळं दुःख, हा सगळा अविवेक, हे सगळं जडमूळता संपून जाते. प्रत्यक्ष परमात्म्याची अनुभूती सतत राहते. तेव्हा जगताची कुठं स्थिती? जर जगतच नाही तर देह कुठला, आणि देह नाही तर भ्रांती कुठली, आणि भ्रांती नाही तर दुःख कुठलं, आणि दुःख नाही तर वृत्ती तरी कुठली. वृत्तीच मावळले असतं म्हणजे ब्रह्मभावाची उत्पत्ती होते. हीच खरी महापूजा असते. चिंतनातून अंतःकरणाची प्रगती होते.
ती स्वरूपमय अवस्था असते. कारण तिथं अंतःकरणच संपलं, भेद मावळला, परमात्मा आकळला, तो परमात्माच प्रगट झाला. तिथं मग जगत आणि देह यांचा बाध झाला. कारण वृत्तीच निवृत्त झाली. ईश्वरीय सत्तेची अनुभूती होते. सगळा तोच आहे, तर मग मी कुठे आहे? तो म्हणजे मीच आहे, पण तो मीच ही वृत्ती सुद्धा जाते. ती अवाच्य भूमिका असते, ती आत्मस्थिती असते. त्या आत्मस्थितीत वृत्ती जेव्हा प्रवाहित होते तेव्हा स्वसंवेद्या तयार होतं. खोटं जगत, खोटा देह, हे सगळं खोटी सत्ता सगळं जातं. बुद्धी ब्रह्मत्वाला प्राप्त होते. भ्रम संपतो. खोटं म्हणजे हे जगत, हे द्वैत, हे दुःख, ही जडमूढता, हे सगळं संपतं. परमात्म्याची अनुभूती सतत येते. तेव्हा जगत स्थिती नाही, देहाचं भान नाही. कारण तिथे भ्रांतीच नाही, देहभान नाही म्हणून दुःखही नाही, दुःख नाही म्हणून वृत्तीही नाही, ती वृत्तीही मावळली. अशी ती आजच्या अवस्थेचं वर्णन माऊली फक्त तुमच्यासारखा ज्ञानी महात्मा ब्रह्मवेत्ताच करू शकतो. कोटी कोटी नमन. एक कळालं की हे लोक असे काय भगवंताला दूर ठेवून पूजेमध्ये नाचतात. त्याला दूर ठेवणं बंद करा, त्याचं अंतर कमी करा, द्वैत समाप्त करा आणि अद्वैत प्रगट करा, तीच पूजा खरी. हे मला सांगायचं होतं आज. हो माऊली, आवश्यक होतं माऊली, हे सांगणं आवश्यक आहे. हेच तर सारे ना माऊलीनं पण हेच सांगायचं. ज्ञानोबा माऊलीनं याच्यापेक्षा दुसरं काय सांगायचं? त्यांचं मनोगत तुम्ही ओळखलं, त्यांचं मनोगत तुम्ही ओळखलं, ते व्यापकातून तुमच्यात आले, परिचिन्न झाले, तुमच्या मुखातून तेच बोलायले. त्यांना या सगळ्या ओव्यांचं सार सांगितलं तुम्ही माऊली. हीच खरी पूजा आहे. बराबर. जन्माला येऊन त्या भगवंताची ओळख नाही, सानिध्य नाही, त्याचं ऐक्य नाही, त्याची प्राप्ती नाही, ते जन्म वाया गेला म्हणून बरडू यावं. बायका संसार करता रडतात, नात्यासाठी रडतात, कुणी बोललं म्हणून रडतात. माझा भगवंत माझ्यापासून दुरावला, माझी बुद्धी देहात आकळली, मी गुन्हामध्ये सडलो, यासाठी कुणी रडत नाही. माझ्यामध्ये गुण आहेत, मी गुन्हामध्ये आहे, मला गुन्हाला सोडायचं. मी काय करू? कवर नात्यात अडकायचं. माझी सून, माझं लेकर, माझं घर, माझं पोरग, अरे श्वास आहे तर हेच आहे. पुन्हा श्वास म्हणला तुझं लेकरू, मन बर माझं लेकरू, माझा देह, कुणाचं लेकरू, कुणाचं घर, कुणाचं दार, कुणाचा देह, हे सगळं त्या यमानं सोडवण्यापेक्षा तुम्ही सोडून टाका ना आधीच. आणि भगवंत हे तिघच आपले आहेत, त्यांच्यावरच प्रेम करायचं. हेच खरे आहेत, तेच आम्हाला साथ द्यायला, तेच दुःखातून काढते, ह्या जडातूनही काढते, आणि सगळं त्या पदावर बसवतात. आणखीन काय पाहिजे माणूस? माझा भगवंत माझे सद्गुरू आहेत आणि मग पांडुरंग आहे. कारण सद्गुरूलाच मी भगवंत मानलेले आहे आणि माझ्या सद्गुरू नंतर भगवंतात मला. ही माझी रीत आहे भगवंत आयुष्याची. माझ्या तुमचं काय ते बघून घ्या. अरे त्यांनाच देव म्हणू लागले, कारण त्यानं माझा उद्धार केला, त्यांना ज्ञान माझ्या पदरात टाकलं, त्यांना आता जगताना त्यांच्यामुळे जगता आलं. आयुष्य श्रवणामध्ये कारणी लागलं. माझ्या संतानं भेदाला समाप्त केला. माझ्या गुरुनं मला आत्मज्ञान हृदयात भरभरून दिलं. माझ्या बुद्धीला ब्रह्मत्व पद माझ्या गुरुनं हातात दिलं. बुद्धीला ब्रह्मपद दिलं माझ्या गुरुनं. अजून काय पाहिजे मला? हे कचरा गोळा करू का आता? हे संसारातला खोटा, वासनेतला विषय, इंद्रियाचा संबंध. किती दिवस इंद्रिय आहेत, किती दिवस देह आहे, किती दिवस नाते येत, किती दिवस तुझा पैसा आहे. कशाला माज आहे तुला? कशाचा माज? पैशाचा, देहाचा. अरे राम, जे काळाचा देह तू त्याला माझा म्हणतीस, जे धन कुबेराच आहे तू त्याचा अभिमान धरतीस, जे गुण अविद्येचे त्या गुणात राहतीस, जे अंतःकरण विद्येचं कार्य आहे त्या अंतःकरणामध्ये जे गुण आहेत त्या गुणाचा संबंध करतीस आणि अंतःकरणाला सोडलं, गुणाला मोडलं तर भगवंत तिथं सहज आहे, तिथं जाता येत नाही. आणि संसार तुला सोडता येत नाही. जन्मली कशाला तू? काय केलं जन्मून? तू काय केलं? अहंकार, मोठेपणा, वासना, क्रोध, जलसी,
वृत्तीतला विकार, बुद्धीला देहाचा आकार. दुसरं काय केलं आम्ही? हेच. पण देह पडायच्या अगोदर ब्रह्म भाव जर जागा झाला नाही तर पांडुरंगा तुझ्यासोबत कशी राहू? देवा तू माझ्या सोबत आहेस तर तुझा हेवा करू का नात्याचा हेवा करू? तू जर सगळ्या जगात श्रेष्ठ आहेस, सगळे जग नाहीच आहे, मग नाहीकडे जाऊ का तुझ्याकडे येऊ? नाही हे तुझ्या सत्तेमुळे कळतं आणि नाही ही तुझी सत्ता आहे. मग तुझी सत्ता सोडून त्या सत्तेकडे राहू का देवा? हे असावा हेवा. सगळा जर तूच आहेस तर मला देह का वाटतं? मला क्रोध का येतो? मी गुणाकडे का जाते? मी इंद्रियाकडे का थांबते? मी विकारात का जगते? मी देहाला का बघते? मी अवगुण का करते? मी क्रोधामध्ये का राहते? मला क्रोध का येतो? क्रोध संपावा, द्वेष तुटावा, भ्रम सुटावा, परमात्मा भेटावा. द्वेषानं, क्रोधानं, गुणानं परमात्मा भेटत नाही. नाही. नित्य कर्म केल्यावर पुण्य नसतं, न केल्यावर पाप असतं. त्या कर्मात पुण्य नाहीये पूजेमध्ये, कर्म आहे ते. केलं तर पुण्य नाही, न केलं तर पाप आहे. हे विधीचं विधान आहे तुमची रोजची पूजा. दुसरं तुम्हाला येतच नाही. हो माऊली, कर्म आहे. केलं तर पुण्य नाही, नाही केलं तर पाप आहे माऊली. तुम्ही करता दुसरं काय करता? पोथी काढून बसता का? जप लावून ध्यानात येता का? लिहून उभीचा प्रसाद घेता का? कोणत्या श्लोकात काय हे बघता? काहीच नाही. नुसता माच देहाचा, संपत्तीचा, रूपाचा, स्वभावाचा. अबा बा 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 बा. जे देह माझा आहे त्या देहाची शक्ती क्षीण व्हायली. हात वरी करता येणं, मुंडकं नीट राहीनं, पाठीचा मनका एका जागेवर येणं, गुडघा साथ देणं. अबा बा बा. आणि तरीचा अभिमान जाईन. अरे राम. हो माऊली, जे माझं तू देह, तुझं घर, तुझं धन एका क्षणात पाणी पाणी होणार आहे. आधी सोड ना त्याला. किती अवघड आहे बाबा तुमच्याशी बोलणं, संसारिकापाशी राहणं. आबा बाबा तोबा तोबा. चला दुर्गंधी नगरी बाबा बस करा. घाण झालं तुमचं सगळं. राम 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 कृष्ण हरी. का अभिमान मनात? का अभिमान? अभिमान नको, त्याची जाण असावी. ईश्वराची जाण. कशाला अभिमान? कशाला बुद्धी दाखवण्याची जाण? जाणच नाहीये. श्रेष्ठ आहे. भक्तीमध्ये मन बेभान होत, पागल होत. ज्ञानामध्ये मन ब्रह्म होत. देहाचं भान कुणाला येतं? भक्तीच ओलांडली समाधी. ज्ञानात तर जगताचा बाध आहे. कुणाला काळ पडलंय, कुणाचा बात, कुणाचा बोध. बटन दाबलं, आई केलं, पुन्हा संसार आहे का संसार? काय प्रगती तुझ्यामध्ये सांग? तुझे दोष संपले का? तुझा देहभाव टाकलास का? तुझे अवगुण काढलेस का? तू स्वच्छ झालीस का? ही पूजा आधी कर. असे लोक देवाला समोर लोक वाटतात. चला बोला काय ते. चला एक रूप माझ्याकडे म्हणतो, मला ओळख म्हणतो. आणि तो भक्त सारा मग मसनाचा भक्त बी नाही, काही नाही. उग कर्मठ पूजा करते. आणि पूजा करताना म्हणतो मी फुल वाहिलं, मी दिवा लावला, मी तुला पाणी ओवाळलं, मी तुला घंटी वाजवली, मी तुला आरती केली. त्या देवाला थोबाड बघ वाटत नाही अशा भक्ताचं. ते म्हणतो मीच करणे, ह्या माझ्यामुळे पूजा होती. ते म्हणतो आता मी आलं का गेलं का ह्याला बघतच नाही म्हणते. ह्याचा अंगार टाकला नाही, ह्याला जवळ कसं घेऊ म्हणते. पांडुरंग बोलते. ते म्हणते मीच केले म्हणते का वागी. आणि करताना तर काय मध्ये गौतम गुण आहे, मध्ये आळस आहे, मध्ये क्रोध आहे, मध्ये अज्ञानाचा मळ आहे. अशी पूजा त्याला प्राप्त होती का? येड्यात ठोकळा कुठला टाकून दे तमगुणाचा मळ. स्वच्छ कर नाही काळ काळ काळ. अंतःकरणाचं स्वच्छ पाणी टाक ना मनाचं. तेव्हा देव धुतल्या जाते तुझी.
मी घंटी वाजवली काय तुझी मी आणि काढणं ते देवाला आवडत नाही तुझ्या समोर बसलेली दगड कुठला ते म्हणते मीच म्हणायली. पूजा कशी त्याला दूर ठेवून नका करू, त्याचं प्रेम संपादन करा आणि त्याची ओळख चित्तात धरा, त्याचं ज्ञान हृदयात पेरा, तो भक्तीचा मार्ग खरा. महामार्ग सांगितलं. हॅलो, आपली जर एक आली सासर नांदून तिला मला एका रूम मध्ये तू राहा मी एका रूम मध्ये राहते जमते का? तसंच आहे, वेगळं केलं नसतं तू आणि मी देव देव घरात खरंच देव घरात ती कर्मात. मग कशाला आली कशाला ये म्हणली मला तू मला खायला मी काही करीन मला आवडत काही 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 मालिक असते माझ्या आवडीचं कर की मला आवडत नाही देह भाव तुझा. ते देव म्हणतो कळ चित्तामध्ये मन ठेवू नको अविद्येचा. पोरगी म्हणते मला हे आवडते हे कर आई करती खाऊ घालती. मग ते देव म्हणतो मला नको तुझं मला अंतर ठेवू नको मनामध्ये घाण ठेवू नको कुणाचा द्वेष करू नको तर तुझी पूजा आहे मला आता करू नको पूजा. हो माऊली खरंच आहे, भगवंत तेच मागते तेच आम्ही आपण तिला तिचं सांभाळतो मनगत मग देवाचं मनगत कधी सांभाळते मेल्यावर का? हो माऊली खरंय अगदी बरोबर आहे. हो नको त्याला हे अविद्या काम करू द्वेष कुठलंच काही नको त्याला आणि तेच घेऊन जातो तिथं मी घेऊन जातो अगदी मी आपण त्याच्या आवडीचं करतो त्याचं मनोगत सांभाळतो मग भगवंताचं मनोगत कधी सांभाळणार? खरंय माऊली नुसतं पाणी घालून फुलामध्ये रंग भरले ती फुलं वाटी आणि पुन्हा म्हणते मी केवढी चुट्टी बाई आहे. खरंच आहे माऊली खरंच आहे. वायू अग्नी पृथ्वी आणि जल. आता पृथ्वीमध्ये पाणी गेलं तर फुल आलं. आता ही बाई म्हणते मी पाणी घातलं पूजा केली त्याचं पाणी त्याला दिलंस माकडे त्याचं फुल त्याला व्हायला आणि म्हणते मी ते म्हणतो माझंच आहे ना सगळं. तेच तर ना सगळं माझंच आहे तेच त्याला म्हणायचं मी पण तुझाच आहे पण मी तुझा म्हणत नाहीच ना मीला वेगळं ठेवतो ना मी वेगळा पूजा करणार मी मोठा असं म्हणतो आम्ही लाखोळी बाई खरंच आहे माऊली त्याच आपण त्याला बाईचं मी पूजा केली केवढी मोठी चोर आहे त्याच घेऊन त्याला द्यायचं म्हणायचं दिलं 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 म्हणून. किती छोटे जगा सगळे छोटे ठग आहेत चोर महाटक. खरंच ते पागल लोक हे सोडून दे चल पुढे. आणि आता सुरुवात करते 8 वाजले 1 ओवी घेते पप्पा आणि हे तपासावं लागतं देहाचा बाद झालाय का नाही हे मनाला लावून जावं लागतं. मी देहात आहे का देहाच्या पलीकडे मी देहाला सोडलं का नाही का देहाचा संबंध वाढला का देहाचा संबंध तुटला परमात्मा गाठला हे बघावं लागतं. ही पूजा असते आता ही पूजा करा आता जायचंय संपणार आहे का श्वास संपत आहेत देह पडणार आहे. रामाला कधी भेटायचं पांडुरंगापाशी कधी थांबायचं तो आत हृदयाच्या मंदिरात आहे त्याचा आनंद कधी भोगायचा स्वानंद कधी यायचं अभेदामध्ये कधी रंगायचं भेदाला कधी फेकून द्यायचं देहाला कधी चुरगळा करून टाकायचं. पंचमहाभूताचा चुरगळा केला की बुद्धीमध्ये आत्माराम आला बुद्धीने त्याला स्पर्श केला कुणाला ईश्वराला कोणत्या आतल्या आत्मस्वरूपाला अभेद झाला. तिथं गेली ती देहाला सोडलं तिनं दोषाला फाडलं तिनं मोहाला गाठलं तिनं आणि भगवंताला गाठलं तिनं. तीच पूजा तुझी पाणी घालती मोहाच ती बी पुन्हा आवडत नाही तुला तुझी पूजा तू बी आवडत नाही त्याला का तुझ्यामध्ये दोष भरलेले आहेत तू अहंकार तार झालीस तुझ्या अंतःकरणामध्ये अज्ञानाची गाठ आली कशाची पूजा ग तुझी
लहान सगळी तू हे काढ आणि मग पूजा कर. बसू तो देवापाशी. एक दिवस ऐकून पाठामध्ये काय काय सोडलं हे बघायचं. अहंकार आहे का? कमी करते आता देवा. अहंकार यायला रे. देह माझा वाटायला देवा. गुणामध्ये मी चालले. गुणातून बाहेर काढ. रज सत्व नको. तिन्हीला सोडायला तूच आहेस कारणीभूत. तिन्ही गुणामध्ये माझं मन चालले. तिन्ही गुणाचा व्यवहार मी धरायले. तिन्ही गुणामध्ये मी संबंध करायले. आणि तिन्ही गुणाचा पगडा माझ्या बुद्धीमध्ये व्हायला. त्या गुणातून सोडव देवा. गुणाचा व्यवहार बाजूला का काढू दे. आणि तुझं माझं नातं मला भोगू दे. तू माझ्या आत आहेस तर मी देहात कशाला. तुझं माझं ऐक्य आहे तर मला भेद कशाला. तुझा माझा संबंध आहे तर देहाचा संबंध कशाला. आणि तुझा माझं ज्या ठिकाणी खरं नातं आहे तर खोटं नातं कशाला. पांडुरंगा बोल ना. तुझं तू मी येस. तू माझ्यात आहेस तर मला तुझ्यात घे ना. मला सामावून दे ना तुझ्यामध्ये. एवढाच प्रसाद दे. एवढीच पूजा होऊ दे. तुला माझा आशीर्वाद. तुला माझे एक मागणे. तुझी कृपा कर. तू आता जवळ घे. कंटाळा संसाराचा, देहाचा, प्रारब्धाचा, या मोहाचा, ह्या नात्याचा, ह्या विषयाचा, ह्या अहंकाराचा कंटाळा देवा. तुझ्यासोबत यायचे. तुला प्राप्त करायचे. तुझ्या पदी बसायचे. तुझ्या आनंदात नांदायचे. आणि तुझं सुख भोगायचे. सचित आनंद पद मिळवायचे. आणि मी कोण मला हे कळून घ्यायचे देवा. एवढ्यासाठी तुझी सेवा आहे आता. हीच माझी पूजा आहे. तुला पाणी घातलं काय न घातलं काय तुझी ओळख हीच माझं पाणी आहे. तुझं सानिध्य माझं हे फुल आहे. तुझं प्रेम माझं निरंजन आहे. तुझं ऐक्य माझा नैवेद्य आहे. आणि तुझा माझा संबंध हे माझा जीवन आहे. कशाला करू आता. एकांत वास दे आता. तुझा सहवास घडू दे. तुझं नातं जडू दे. तुझं ऐक्य मला भोगू दे. माझा भेद संपू दे. देवा तुझं स्वराज्य माझ्यामध्ये प्राप्त होऊ दे. देवा तू कोण आहेस. तू कुठे आहेस. तिथे राहायचंय. हे सगळं जगत खोट आहे. तिथून निघायचंय. गुणाला मला संपवायचे. वृत्तीला मला टाकायचे. आणि तुझं सानिध्य मला भोगायचे. सचित आनंद पदी यायचे. त्या अधिष्ठानावर मला राहायचे. आणि माझं मूळ रूप मला पाहायचंय. आता हे जगत नको. हा देह नको. हे संसार नको. हे इंद्रिय नको. ही वासना नको. हा भेद नको. आणि ही अविद्या पण नको. तिने त्रस्त केले. मन सुस्त झाले. देहाचं नातं त्या अविद्येमुळे जागृत झाले. ते तुझ्यामुळे बंद करायचे. तूच बंद करू शकतोस. कारण ईश्वर कृपा, गुरु कृपा, अंतःकरण कृपा आणि ग्रंथ कृपा. तुझी कृपा झाली की बाकीच्या कृपा होतात. संत दिलेस. ग्रंथ कळायले. श्रवण मिळाले. आता तुझी कृपा कर. बोधाचा पाऊस टाक. वेदाची संपत्ती दे. तुझी अनुभूती होऊ दे. अद्वैत माझ्या चित्तात नरंगू दे. आणि भेद संपू दे. तुझा स्पर्श होऊ दे. ज्ञानाचा उत्कर्ष होऊ दे. वेदाचं रहस्य उडू दे. आणि तुझं माझं नातं मला कळू दे. हे नातं संपू दे देवा. काय दिलं नात्यानं सांग बरं तू. तुला तर सगळं माहितीये. तू समस्त डोळ्यानं बघतोस. हे नातं खोट आहे. इथं सुख नाही. कारण सुख द्यायला ती जागाच नाही. सुख देणारा तू आहेस. दुःख देणारं नातं आहे. यांच्याकडे बघितलं की क्रोध मोह आहे. आणि तुला जाणलं की मोहाची समाप्ती आहे. तुझ्या प्राप्तीमध्ये स्वरूपाची स्थिती आहे. तुझ्या ओळखीमध्ये आनंदाची रीती आहे. तुझी ओळख पाहिजे. तुझं ज्ञान पाहिजे. तुझी सत्ता पाहिजे. तुझं सानिध्य पाहिजे. तुझं ऐक्य भोगायचे. तुझ्या रंगात रंगायचे. तुझं प्रेम मला प्राप्त करायचे. आणि तुझ्या सोबत मला राहायचे. देह असो या देह पडो हे मला माहित नाही. देह तू दिलास त्याच काय करायचे ते कर. पण चित्तात तुला मला धरायचे.
ज्ञानात मला जगायचे, विवेकात मला नाचायचे, मोक्षाला मला प्राप्त करायचे, अद्वैतात मला नाचायचे, आनंदात मला पोवायचे आणि तुझं सानिध्य मला प्राप्त करायचे. देहाचं सानिध्य संपून टाक, अविद्येचा मळ धुवून टाक, भेदाचा रंग उडवून टाक आणि तुझं माझं नातं प्रगट करून टाक. एवढंच तुला मागणे आज. कंटाळले रे आता, कंटाळले रे. तुला हाक दिली, तू ओ दे. तू ज्ञान दिलंस, हे सुख दे. तू सत्संगात कळालास, ही ओळख पक्की होऊ दे. तू आत आहेस, तिथं मला येऊ दे. तू जगात आहेस, त्याची अनुभूती होऊ दे. तूच खरा आहेस, हे खोटं जाऊ दे. आणि तुझं माझं ऐक्य मला बघू दे. हीच माझी पूजा आहे देवा, हीच माझी पूजा आहे. बोलले भगवंत, बोलले सद्गुरुनाथ, बोलले माझी एवढी अवघात, माझी स्थिती नाही बेटा, मला काही कळत नाही, पण वाणी बोलती चिंतन काय बोध दिला खरंच. 5 महिन्यानं माहित आहे हो मामाला बघा 30 निघाले बघा, माहित आहे हो माऊली. आवाजो ठेला विरा ते ऐक्य विची सागरा, जीवेश आहे जीवेशी हे. सगळं तेच बोलले की सांगा आता. प्रहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. वाणी ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. चला एक सांगायचं